आज आपण इथे लेमिस थेरमवरती ह्या टाईपचा प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्रॉब्लेम पहिल्यांदा वाचूया. वेट ऑफ 300 न्यूटन इज अटॅच्ड बाय 2 स्ट्रिंग. तर आपल्याला इथं डायग्राममध्ये दिसतंय की हे जे वेट आहे ह्या 2 स्ट्रिंगनं, ही एक स्ट्रिंग आणि ही एक स्ट्रिंग आहे म्हणजे दोरी, ह्या दोरीनं काय केले, अडकवून ठेवले. कॅल्क्युलेट टेन्शन इन द स्ट्रिंग. मग आता ह्या स्ट्रिंगमध्ये इथं जे असलेलं टेन्शन जे आहे ते T1 आणि ह्या स्ट्रिंगवर येणारं टेन्शन आहे T2. तर हे 2 स्ट्रिंगवरचे जे टेन्शन आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायला लावलेत. असा हा क्वेश्चन आहे आणि त्यासाठी त्यांनी ही जी डायग्राम आहे ती काय करायला लावले, यूज करायला लावलेली आहे. आता या डायग्रामचा आधार घेऊन आपल्याला ही दुसरी डायग्राम ड्रॉ करायची. मग डायग्राम ड्रॉ करताना काय करायचं, एक व्हर्टिकल लाईन आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. का तर ह्या दोन्ही लाईनीमधले प्रत्येक अँगल जे असणार आहेत ते कसे असणार आहेत, 90 डिग्री. आणि त्याचबरोबर ही जी लाईन आहे ती काय असणार आहे, 180 डिग्री, ह्या साईडनं किंवा ह्या साईडनं. तर त्यामुळं आपल्याला बाकीचे अँगल फाइंड आउट करायला मदत मिळेल. आता इथं बघा, ही जी लाईन आहे या लाईनीला ही हॉरिझॉन्टल लाईन गेली आणि ही दुसरी हॉरिझॉन्टल लाईन गेली. त्यामुळे हा जर 30 डिग्री अँगल असेल तर आपल्याला बाय डिफॉल्ट हा 30 डिग्री अँगल मिळेल. तसंच हा 60 डिग्री अँगल असेल तर हा सुद्धा 60 डिग्री अँगल आपल्याला मिळेल. तर याचं जे बेसिक आहे ते तुम्हाला माझ्या प्लेलिस्टमध्ये ठेवलेले लेमिस थेरममध्ये, तर तुम्ही ते एकदा त्याची थिअरी वाचून घ्या, बघून घ्या. आता हा जर अँगल आपल्याला 30 डिग्री मिळाला आणि हा 60 डिग्री मिळाला. दुसरी गोष्ट, वेट जे आहे त्या वेट हॉरिझॉन्टल लाईनबरोबर 90 डिग्री 90 डिग्रीचा अँगल करतं आहे. मग आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर हा अँगल टेन्शन आणि W मधला अँगल आणि हा T2 आणि W मधला अँगल आणि T1 आणि T2 मधला अँगल. तर आपल्याला हे 3 अँगल फाइंड आउट करायचे आहेत. कसे फाइंड आउट करणार, तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे हा अँगल फाइंड आउट करूया. आता इथं हा जो अँगल आहे हा 90 आहे आणि हा अँगल आहे तो 30 आहे. मग 30 + 90 म्हणजे कोणता अँगल येईल, बीटा. हा कंप्लीट अँगल किती झाला, 30 + 90. सेम हा अँगल आहे तो 90 आणि हा अँगल आहे तो 60. मग आपल्याला फाइंड आउट करायचा आहे T2 आणि W मधला अँगल. तर आपल्याला हा अँगल किती मिळेल, 90 + 60. त्याला आपण म्हटलं आहे गॅमा. आता आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे T1 आणि T2 ह्याच्यामधला अँगल फाइंड आउट करायचा. कसा काढणार, तरी कंप्लीट लाईन आहे 180 डिग्री. ह्याच्यामधनं हा 60 आणि हा 60 वजा केला, मायनस केला, तर आपल्याला हा अँगल मिळेल T1 आणि T2 मधला. त्यामुळे आपण इथं करतो आहे 180 मायनस 30 आणि 60 ह्याच्यामधली ह्याची बेरीज, ही बेरीज वजा करतो आहे. तर आपल्याला अल्फा मिळेल 90, बीटा मिळेल 120, गॅमा मिळेल 150. आता हे जे एवढे 3च लाईन ज्या आहेत ह्या 3च लाईनचे आपल्याला इथं काढायचे फ्री बॉडी डायग्राम FBD. तर ते मी इथं दाखवले T1, T2 आणि W. आता ह्याच्यावरनं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लेमिस इक्वेशन. तर लेमिस इक्वेशन कसं बनवणार आहे, W, हा जो W अपॉन साइन अल्फा, अपोजिट अँगल साइन अल्फा, T1 अपॉन साइन गॅमा, T2 अपॉन साइन बीटा. तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, इक्वेशन बनवून घ्यायचं. आता इक्वेशन बनवल्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या. तर अल्फा आणि बीटाच्या ज्या व्हॅल्यू इथं आपण लिहिल्यात आणि डब्ल्यूची व्हॅल्यू आहे त्या सगळ्या व्हॅल्यूचा इक्वेशनमध्ये टाकल्यावर आपल्याला इक्वेशन तयार होईल. 500 अपॉन साइन 90 इज इक्वल टू T1 अपॉन 150 इज इक्वल टू T2 अपॉन 120. तर आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथल्या ज्या होत्या त्या सगळ्या आपण ह्या इक्वेशनमध्ये टाकल्या. आता आपल्याला ह्यात फाइंड आउट काय करायचं आहे, तर T1. का तर T1 आपल्याला माहीत नाही आणि T2 आपल्याला माहीत नाही. मग त्यासाठी T1 फाइंड आउट करायला आपण पहिलं इक्वेशन घेतलं, 500 अपॉन साइन 90 T1 अपॉन साइन 150. ह्याच्यामध्ये T1 फक्त माहीत नाही आपल्याला. आता 500 अपॉन साइन 90 ॲज इट इज ठेवलेलं आहे. 150 इक्वल टू साईनच्या डावीकडे गेला तर काय होणार, तो गुणिले होणार आहे. मग हे कॅल्क्युलेटरवर टाकल्यावर काय मिळेल, T1ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 250, 250. टू फाइंड T2 फाइंड आउट करायला हे पहिलं इक्वेशन बरोबर तिसरं इक्वेशन आपण घ्यायचं आहे. 500 अपॉन साइन 90
आणि T2/120. ह्या इक्वेशनमध्ये पण काय करणार आपण 500/sin90 ॲज इट इज ठेवायचं आहे आणि 120 डाव्या साईडला घ्यायचं आहे. तर काय होईल गुणिले होणार. गुणिले झाल्यावर आपल्याला ही व्हॅल्यू कशात टाकायचं आहे कॅल्क्युलेटरमध्ये टाकायचे. कॅल्क्युलेटरमध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय मिळेल T2 = 433.01 433.01 तरी आपलं ॲन्सर मिळेल. तर आपण इथं T2 आणि T1 ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट केलेल्या आहेत.